एका चौकोनाच्या चार कोनांची मापे 2x अधिक 10 अंश, 3x अधिक 15 अंश, 4x वजा 30 अंश व 2x वजा 20 अंश अशी आहेत, तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान बाह्य कोनाचे माप काढायचे आहे, परंतु त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या चौकोनाच्या सर्व कोनांची मापे माहिती करून घेणे आवश्यक आहे। त्यासाठी आपण सर्व कोनांची मापे काढून घेऊयात। मग दिलेली मापे आपण सुरुवातीला लिहूया। पहिल्या कोनाचे माप आहे 2x अधिक 10 अधिक दुसऱ्या कोनाचे माप आहे 3x अधिक 15, तिसऱ्या कोनाचे माप आहे 4x वजा 30 आणि चौथ्या कोनाचे माप आहे 2x वजा 20। आणि आपल्या सर्वांना माहित आहे की चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज ही 360 अंश असते, म्हणून या चारही कोनांची मापे लिहिल्यानंतर बरोबर बेरीज येणार आहे 360 अंश। आता या ठिकाणी सुरुवातीला x सोबत चल असलेल्या सर्व सहगुणकांची आपण बेरीज करूया, म्हणून या ठिकाणी 2x 3x 4x आणि 2x यांची बेरीज केली असता आपल्याला उत्तर मिळते 11x अधिक 10 अधिक 15 वजा 30 आणि वजा 20 बरोबर 360 अंश। आता या ठिकाणी 11x 10 आणि 15 अधिक 25 वजा, आता या ठिकाणी वजा वजा अधिक होतील म्हणून 30 आणि 20 50 होतात, म्हणून वजा 50 बरोबर 360 अंश। आता या ठिकाणी 11x अधिक वजा वजा होतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागते, म्हणून वजा 25 बरोबर 360 अंश। आता या ठिकाणी या वजा 25 ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर ते अधिक 25 होतील, म्हणून 11x बरोबर 360 अधिक 25, म्हणून 11x बरोबर 360 आणि 25 होतात 385। आता x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे 11 या ठिकाणी गुणिले आहे ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर भागीला होतील, म्हणून x बरोबर 385 भागीला 11। आता x बरोबर 11 ने 38 ला भाग देऊया, म्हणून 11 त्रिक 33, 38 मधून 33 गेल्यानंतर 5 उरतात आणि हा 5 बाजूला ठेवला 55 झाले आणि 11 5 55, म्हणजेच या ठिकाणी x ची किंमत आलेली आहे 35। आता आपण दिलेले सर्व कोनांची मापे आपण काढून घेऊया। पहिला कोन आहे 2x अधिक 10। आता या कोनाचं ऍक्च्युअल मधलं माप आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, म्हणजे 2 गुणिला x ची किंमत टाकूया 35 अधिक 10 बरोबर 35 दुनी 70, 70 आणि 10 किती झाले 80, म्हणजे एका कोनाचे माप आपल्याला मिळालेले आहे 80। आता दुसऱ्या कोनाचे माप काढूया। दुसरा कोन आहे 3x अधिक 15, म्हणून 3x अधिक 15 घेऊयात आणि या ठिकाणी 3 गुणिला x ची किंमत टाकूया 35 अधिक 15, या ठिकाणी 35 त्रिक 105 होतात, 105 अधिक 15 बरोबर 120। दुसरा कोन मिळाला 120 अंशाचा। तिसरा कोन काढून घेऊया। तिसरा कोन माप दिलेला आहे आपल्याला 4x वजा 30। आता 4x 4 गुणिला x ची किंमत 35 आहे, 35 वजा 30 बरोबर 35 चूक 140 होतात, 140 वजा 30 आणि 140 मधून 30 वजा केले असता आपल्याला उत्तर मिळते 110 अंश। त्यानंतर चौथ्या कोनाचे माप काढून घेऊया। चौथा कोन या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 2x वजा 20, म्हणून 2x वजा 20 बरोबर 2 गुणिला x ची किंमत 35 आहे वजा 20 बरोबर 35 दुनी 70, 70 वजा 20, 70 मधून 20 गेले म्हणजेच 50 अंश। आता या ठिकाणी आपल्याला सर्व कोनांची मापे मिळालेली आहेत। एक आहे 80 अंश, दुसरा आहे 120 अंशाचा, तिसरा आहे 110 अंशाचा आणि चौथा कोन आहे 50 अंशाचा। आता या ठिकाणी आपण छोटीशी आकृती काढून घेऊया। तर समजा दिलेला चौकोन हा या प्रकारचा आहे। आता या ठिकाणी या कोनाचे माप आहे
110 अंश या कोनाचे माप आहे 120 अंश, या कोनाचे माप आहे 50 अंश आणि या कोनाचे माप आहे 80 अंश. ठीक आहे. तर आता आपल्याला बाह्य कोनाचे माप विचारलेले आहे, तेही सर्वात लहान बाह्य कोनाचे. तर विद्यार्थी मित्रांनो, बाह्य कोन म्हणजे बाहेरील दिशेला असलेला कोन. या ठिकाणी 120 चा दुसरा जोडीदार बाह्य कोन आहे या बाजूचा आणि 110 या कोनाचा बाह्य कोन आहे या बाजूचा. त्यानंतर 80 अंश असलेल्या कोनाचा बाह्य कोन हा आहे आणि 50 अंश कोन असलेल्या कोनाचा बाह्य कोन हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बाह्य कोन आणि हा अंतरकोन हे रेषीय जोडीतील कोन असतात आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. आता साहजिकच आहे, या ठिकाणी हा 120 अंश हा सगळ्यात मोठा कोन आहे अंतरकोन, मग त्याचा बाह्य कोन हा सगळ्यात लहान असणार. म्हणजेच 120 अंश अधिक हा बाह्य कोन समजा आपण या ठिकाणी काढायचा आहे आपल्याला, तो आपण क्वेश्चन मार्क धरूया आणि या दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते, कारण हे रेषीय जोडीतील कोन असतात आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. आता बाह्य कोनाचं माप काढायचंय आपल्याला, तर 180 वजा 120 केले असता आपल्याला उत्तर मिळते बाह्य कोनाचं या ठिकाणी 60 अंश. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 60 अंश. अशा प्रकारे आपण आकृतीच्या माध्यमातून आणि प्रत्येक कोनाचे माप काढून या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण शोधून काढलेले आहे आणि आपल्या बाह्य कोनाचे माप आलेले आहे 60 अंश. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.